हाय गाईज, तर आज आपण चणा डाळ घातलेली कोबीची भाजी करणार आहोत। तर चला बघूयात। इथे आपण एक बारीक कोबी कट करून घेतलेला आहे आणि इथे 1 वाटी चणा डाळ मी गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवलेली आहे, जेणेकरून पटकन चणा डाळ शिजली जावी। तर पहिलं आपण पॅनमध्ये 1-2 चमचा तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी घालूयात। जिरं मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे। त्याच्यानंतर आपण 4 ते 5 पाकळ्या लसूणच्या घालूयात। लालसर होईपर्यंत लसूण आपण शिजून द्यायचे आहे। नंतर आपण एक मध्ये उभी चिरून मिरची घालूया। थोडा कढीपत्ता घालूयात। कढीपत्ता लसूण चांगली एकजीव करून घेऊया। त्याच्यामध्ये आपण एक बारीक कांदा कापून चिरलेला घातलेला आहे। कांदा चांगला लालसर होईपर्यंत शिजून घेऊया। कांदा लालसर होईपर्यंत झाला की त्याच्यामध्ये आपण एक बारीक कट केलेला टोमॅटो घालूयात। टोमॅटो आणि कांदा एकजीव होईपर्यंत शिजून घेऊयात। आता आपण ह्याच्यामध्ये आवडीप्रमाणे मसाले घालणार आहोत, जसं की मी इथे लाल मसाला घेतलेला आहे, हळद, धना जिरा पावडर, मीठ। त्याच्यानंतर मी एक मॅगी मसाला पॅकेट टाकलेला आहे, किचन किंग मसाला टाकलेला आहे। सगळे मसाले आपण आता मिक्स करून घेऊयात। आपण 1 वाटी भिजवलेली चणा डाळ घालूया। चणा डाळ आणि मसाले सगळे मिक्स करून घेऊयात। आता आपण मिक्स केलेल्या चणा डाळमध्ये आपण वरून थोडं पाणी टाकणार आहोत, जेणेकरून चणा डाळ चांगली वाफेवर शिजली जाईल। आता आपण ह्याला 10 मिनिटं वाफेवर शिजून घेणार आहोत। 5-1 मिनिटांनी आपण परत एकदा चणा डाळ आपली चेक करूया, जेणेकरून खाली लागली नाही पाहिजे। चांगली अशी मिक्स करून परत वाफेवर शिजूया। तर 10 ते 15 मिनिटांनी आपण चणा डाळ चेक करणार आहोत। तर अशी मस्त अशी चणा डाळ आपली शिजलेली आहे। बघा, आता मी इथे दाबून बघत आहे, चणा डाळ मस्त शिजली आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये कट केलेली कोबी टाकणार आहोत। आता कोबी चांगली आपण मिक्स करून घेऊया चणा डाळीमध्ये। चांगली मिक्स झाली की आपण परत एकदा 10 मिनिटं शिजून घेणार आहोत। 10 मिनिटांनी आपण आपली भाजी चेक करणार आहोत। चणा डाळ आणि कोबीची भाजी तुम्ही बघतच आहात, आपली रेडी आहे। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। श्री स्वामी समर्थ।